तिकडे बाजूच्या रायगडमधले राजकारणही तापले। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत रायगडमध्ये महायुती म्हणून लढणार नाही असं स्पष्ट संकेत सुनील तटकरे यांनी दिलेत। राष्ट्रवादीची युती नको असं म्हणणाऱ्या शिंदे सेनेच्या आमदारांच्या वक्तव्याची आठवण करून देत तटकरे यांनी भाजपसोबतच्या युतीचा मार्ग मोकळा असल्याचे संकेत दिलेत। शिवसेनेच्या आमदारांची वेगवेगळी वक्तव्य निवडणुकीच्या युतीच्या वतीमध्ये दाखवलेली आहेत। भरत गोगावले असतील, महेंद्र दळवी असतील, महेंद्र थुर्वे असतील, त्याच्यामुळे युतीबद्दलची आगपाखड गेले त्यांची 3-4 महिने ते सतत करत आले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबत आम्ही लढणार नाही ते सांगत आले। त्याच्यामुळे आता याच्यात काय तणाव झाला निर्माण काहीच नाही। आम्ही एकत्रितपणाने आज या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणूक लढतो, काही ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या सोबत लढतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।